एक मुलगा होता. त्याने 99 मुली नापास केल्या व 100वी मुलगी पसंत केली. लग्न ठरले. मुलीकडचे लोक खूप श्रीमंत होते. मुलगी सुंदर होती. मुलीकडच्या लोकांनी खूप मोठा हुंडा देण्याचे मान्य केले. 4 दिवस लग्न समारंभ थाटात करण्याचे ठरले. दोन्ही बाजूकडून पुष्कळ वऱ्हाडी जमले. सीमांत पूजन झाले. मुलीच्या बापाने हुंडा दिला. दुसऱ्या दिवशी मुलीकडचे लोक वाजत गाजत मुलाच्या घरी आले. रुखवत झाले. आता मुलाने बाहेर जाऊन बगीत बसवायचे व मुलीच्या घरी जाऊन सुमुहूर्त सावधानच होणेच होते. म्हणजेच लग्नच लावायचे बाकी होते. अशा वेळी मुलगा बापास म्हणतो, बाबा, मी खूप विचार केला. लग्न करून माझे कल्याण होणार नाही. कारण रामदास स्वामींनी कोठे लग्न केले, संत ज्ञानेश्वरांनी कोठे लग्न केले. मला वाटते आपण लग्नच करू नये. असे म्हणून बाहेर जाऊन बगीत बसण्यापेक्षा मुलगा नाराज आणि विषण्ण होऊन खाली बसला. अशा वेळी बाप त्या मुलाला तत्त्वज्ञान सांगेल की त्याच्यावर रागवेल. याच्यातून तुम्हाला काय बोध मिळतो? तर बघा, बाप हा त्याच्यावरती रागवेल. म्हणजेच मुलगा योग्य मार्ग निवडत नाही आणि बाप त्याला गायडन्स करत असतो. तर आपणच ठरवायचं की योग्य मार्ग कोणता आहे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.